हॅलो नमस्कार, सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पौष्टिक असे सेरेलॅक बनवतो आहे। त्यासाठी बघा 1 वाटी मखाने घेतलेले आहेत, 1 वाटी मी ओट्स घेतलेले आहेत। ज्या वाटीने मखाने मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने ओट्स घेतलेले आहेत। आणि ओट्स जे आहे आपल्याला व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहेत। आणि हे तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचे घेतले नाही तर त्यामध्ये किडे सुद्धा असू शकतात, त्यामुळे घेताना पॅकेट बंद असे ओट्स घ्यायचे आहेत। मखाने सुद्धा आपल्याला पॅकेट बंद चांगल्या प्रतीचे मखाने इकडे वापरायचे आहेत। कधी कधी कसं असतं ना, मखानामध्ये आतमध्ये किडे असतात, तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घेतले तर ते चांगले निघतात, म्हणून चांगल्या क्वालिटीचे आपल्याला मखाने घ्यायचे आहेत। तर त्याबरोबर थोडे काजू आणि बदाम सुद्धा मी इकडे घेतलेले आहेत। आता हे सगळे जिन्नस आहेत ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी बघा मी इकडे पॅन ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत। तर बघा हे मखाने आहेत ना ते अगदी मऊ असतात सुरुवातीला आणि भाजल्यानंतर अगदी ते क्रंची होऊन जातात। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये अशा पद्धतीने हे मखाने भाजून होतात। तर छान असे मखाने भाजून झाल्यानंतर एका ताटात मी इकडे हे काढून घेते आणि त्याच पद्धतीने आपल्याला ओट्स सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तो ओट्स भाजताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि भाजताना अगदी 10 ते 15 मिनिटं हे भाजायला लागतात आणि क्रंची होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर बघा इकडे मी ओट्स भाजून घेते आहे। हे जे सेरेलॅक आहे ना ते अगदी ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही हे घेऊन जायचं आणि बघा त्याच्यामध्ये फक्त गरम पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपले सेरेलॅक तयार होतं। खूप पौष्टिक असं सेरेलॅक आहे हे, म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातात। मी माझ्या बाळासाठी हे नेहमी बनवते आणि त्याला हे खूप आवडतं। तर खूप आवडीने आणि मुलांच्या वजन वाढीसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे आणि कॅल्शियमयुक्त हे सेरेलॅक आहे, पटकन होणारं आहे। आणि बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अगदी जास्त प्रमाणात आपल्याला हे बनवायचं नाही। जितकं ताजं तुम्ही बनवून द्याल तितकं मुलांसाठी चांगलं असतं, म्हणून अगदी 8 दिवस पुढील इतकंच हे सेरेलॅक आपण बनवून ठेवायचं आहे। तर एवढ्या प्रमाणामध्ये मला बरोबर 8 दिवस हे सेरेलॅक पुरतं। तर अशा पद्धतीने बघा इकडे माझे हे ओट्स व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहेत। छान असे क्रंची हे ओट्स मी भाजून घेतलेले आहेत आणि मग त्यानंतर आहे ना हे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण जे काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। काजू आणि बदामाशिवाय तुम्ही इकडे अक्रोडसुद्धा वापरू शकता। तर आणि काजू आणि बदामचं प्रमाण सुरुवातीला कमी ठेवायचं, अगदी जास्त प्रमाणात घ्यायचे नाही। जसं तुमच्या बाळाला पचेल तसं जर काजू आणि बदामचं तुम्ही प्रमाण वाढवू शकता, अक्रोड ह्यामध्ये घालून त्याचंही प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तर इकडे काजू आणि बदामसुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहेत। हे सुद्धा मी आता ताटामध्ये काढून घेते आणि हे जे आपण भाजलेले जिन्नस आहेत ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। एक 15 ते 20 मिनिटं लागतात हे पूर्णपणे थंड व्हायला। एक 15 ते 20 मिनिटानंतर आता हे भाजलेले जिन्नस आहेत ते व्यवस्थित पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता हे आहे ना आपल्याला मिक्सरमधून ह्याची पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं सेरेलॅक तयार होतं। तर बघा इकडे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपलं हे थोडं थोडं करत आपण हे पावडर करून घेणार आहोत। तर तुम्ही अगदी पहिल्यांदा ओट्सची पावडर नुसती करून घेऊ शकता, नंतर मखाण्याची मिक्स करून घेऊ शकता, असं सुद्धा करू शकता। मी काय करते एकदमच मिक्स करते आणि एकदमच त्याची पावडर करून घेते। आणि इकडे मी काजू आणि बदाम जे वापरले आहे त्यामध्येच घातलेले आहे। तुम्ही वेगळी नट्स पावडरसुद्धा बनवून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा तुम्ही हे सेरेलॅक बनवाल तेव्हा त्यामध्ये अगदी थोडीशी नट्सची पावडर टाकायची आणि आपण सेरेलॅक तयार करू शकतो। तर बघा इकडे मी व्यवस्थित ही पावडर करून घेतलेली आहे। तर थोडं थोडं करत तुम्ही 2 बॅचमध्ये हे मखाने आणि ओट्स भाजून घातलेले आहेत आणि ह्याची पावडर करून घेतलेली आहे। तर आपलं हे सेरेलॅक आता तयार झालेलं आहे। आता हे बनवायचं कसं ते तुम्हाला दाखवते मी। तर त्यासाठी बघा एक वाटी घेतली, वाटीमध्ये आहे ना आपलं बाळाला किती प्रमाणात आपलं खातं ते आपल्याला अंदाज असतो त्याप्रमाणे घ्यायचं। तर इकडे मी साधारणतः 3 चमचे इतकं सेरेलॅक घेतलेलं आहे आणि ह्या सेरेलॅकमध्ये आहे ना आपल्याला अगदी उकळतं पाणी घालायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना थोडं घालायचं, कारण की गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। आणि कन्सिस्टन्सी तुमच्या बाळाच्या दृष्टीने किती कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते तुम्ही करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपलं हे मस्त पौष्टिक असं वजनवाढीसाठी उपयुक्त सेरेलॅक तयार होतं। नक्की ट्राय करा ही रेसिपी। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।